हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय स्नेहाज ब्लॉग चॅनल. सो आज मम्मी नाही आहे घरात, कारण की ती गेली बाहेर. सो मस्तपैकी आज मी जेवण बनवणार आहे. पप्पाने आणल्यात मग अशी कोलबी. सो बघूया कोलबी मी जरा वेगळी पद्धतीने करते, तर तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग आणि बघा आता काय कसं होते, तुम्हाला समजेलच लास्टला. सो कंटिन्यू करा गाईज. तर इथं मस्त कापून वगैरे ठेवलं आहे सर्व. इथे आलं आहे, मिरची आहे, कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि हे मेन आहे आमच्याकडे. आमच्या घरात सगळ्यांना शेंग आवडतं. इथे टोप ठेवलं आहे. आता मस्त गॅस पेटवते. गरम झालं की तेल आणि जिरा. सो तेल आणि जिरा पहिले करते आणि मग दाखवते कसा काय ते पुढचं. सो लास्टपर्यंत बघत राहा. गाईज इथं तेल तापवायला ठेवलं आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे जिरा ह्याच्यात. सो मी इथे टाकाय जिरा, एवढा जिरा टाकायचं आणि थोडंसं होऊ द्या जरा लाल झालं. लसूण नको, आपण पहिले कांदा टाकूया. कांदा त्याला मस्त फ्राय करायचं. मला एक येतच करायला, एक येतच जमत नाही तरी पण बघूया. फ्राय तर आपल्याला करायचं होतं. सो फक्त गॅस स्लो ठेवायचा आणि मग करायचं. इथं हे जास्त लाल झालं तर करपून जाईल, म्हणून हे असं छानपैकी तुम्हाला दिसतंय ना. ओके, आता हे झालं. आपण टाकूया लसूण. बस झालं लसूण झालं ते आपण टाकूया मिरच्या आणि देन आला आणि मग आपण मस्त असे टोमॅटो टाकूया. मम्मी नसल्यावर हे असं करायला लागतं. बघूया, मम्मीला सरप्राईज आहे. सगळ्यांना वाटतं मला काही येत नाही वगैरे वगैरे, खूप काय काय बोलतात, तुला काही येत नाही, काय करत नाही. तर मी आता करून दाखवणार आहे. सो हा ब्लॉग सगळंच बघणार आहेत घरातली, तर त्यांना पण समजेल का बाबा स्नेहाला काहीतरी येतो म्हणून. तर बघूया आता कसं होते. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते आणि त्याच्यात ब्लॉग पण बनवते. पण फेल नाही होण्याची मी जरा गॅरंटी घेते. छान असं परतवून घ्यायचं. थोडा कांदा लालसर झाला की मग आपण थंड करून ठेवूया. चला 5 मिनिटात भेटूया. तर गाईज अशाच प्रकारे आपलं मस्तपैकी लालसर झाले, म्हणजे ब्राऊन रेड झाले जरा कांदा. थोडासा शिजू दे. हे शिजलं का आपल्याला थंडगार करून ठेवायचे आणि हा थंड झालं की आपण ह्या मिक्सरमध्ये मस्तपैकी करू. तिथपर्यंत मी भांडी घासून घेते. सो भेटूया जरा 5 मिनिट. तर आपण हे थंड करूया. सर्व थंड होतपर्यंत हे कढईतलं तेल काढायचं नाही. याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा मग, कारण की याच्यात तेल राहतं, आपलं तेल वेस्ट नाही जाणार. बघ मम्मी किती मी तुला तेल वाचवते. तर अशाच प्रकारे हे एवढं मस्त झालं आहे. तर मस्त असं थंड होऊ द्या, मग आपण मिक्स करूया. डायरेक्ट मिक्स केल्यावर सो आपण हे मिक्सरमध्ये घालूया आणि थंड झालं आहे मस्तपैकी. असं आपला हात जायला पण ठेवू शकतो. एवढं तरी थंड करायलाच पाहिजे. आणि थोडासा म्हणजे 2 स्पून पाणी टाका, थोडासाच, जास्त पण नको. सो आता आपण मिक्स करू. तर अशाच प्रकारे आपल्याला असं मिक्स करायचं आहे. एवढं तरी पाहिजे, जास्त पण हे नको.
पातळ आणि जास्त पण जाड नको. सो हे परफेक्ट आहे. सो आता इथे मस्तपैकी थोडासा तेल टाकते, थोडासा म्हणजे कारण की आहे तेल, तर थोडासा तेल टाकते आणि मग बघूया पुढे काय काय करते. तर तेल टाकलंय, थोडासाच टाकलंय आणि गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट नको, कारण की आपण जेव्हा ग्रेव्ही वगैरे टाकू तेव्हा ते करपून जाईल, त्यामुळे स्लोच ठेवायचं कधी पण. आता बघूया, आता याच्यात ग्रेव्ही टाकूया. तर आपण याच्यात ग्रेव्ही टाकली तर मस्त असं फ्राय करूया तेलावर. थोडी घट्ट व्हायला पाहिजे तेलात, मस्त दिसते. दिसायला मस्त असं फायदा नाही, टेस्ट पण आली पाहिजे. सो बघूया आपण कसं होतंय. हे चांगलं 3 मिनिट्स तरी आपण त्याला परतवून घेऊ छान असं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं त्याला घट्ट केलंय. आता थोडीशी आपण टाकणार आहोत रेड चिल्ली पावडर. तिखट पाहिजे असेल तर तुम्हाला चवीनुसार टाका, तुम्हाला आवडेल तसं तिखट लागतं. काहींना तिखट नाही लागत. एक हातात कॅमेराने काही असं जमत नाही, तरी पण बघा मी किती ट्राय केलं. आता टाकूया थोडीशी हळद. हळद आपण थोडीशी टाकतो, आपल्याला थोडं स्पायसी करायचं आहे. सो इथे मी टाकते गरम मसाला. गरम मसाला नंतर आपण टाकूया छान असं घरचा मसाला आहे, घरी बनवलेला, तर तो टाकूया आपण. तो असं परतूया छान असं, समजेल. मस्त असं झालेलं आहे हे मिश्रण. आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकू. चवीनुसार मीठ. काहींना जास्त मीठ लागतो, काहींना कमी. आम्ही जेवण तर आम्ही जेवत नाही, आम्हाला जरा मीठ लागतंच. आजारी कोणाचं तुम्हाला माहितीच असेल. झणझणीत आणि छान असं वास पण मस्त येते मसाल्यांचा, कारण की मसाले मस्तपैकी गरम झालेत. आणि असं मम्मी असल्यावर बनवायला बरं पडतं, कारण की मम्मी शिकवायला नाही, हे जास्त ते कमी. आता असं कोण बोलायला काहीच नाही, मस्तपैकी मला पाहिजे तसं मी बनवते. सो हे थोडंसं होऊ द्या गरम, 2 ते 3 मिनटं हा पण मस्त मसाला होऊ द्या जरा, अजून चांगला वाटेल. कारण की मसाला शिजले तर अजून चांगली चव लागते. आणि हे झालं. हां, आणि मेन म्हणजे कोळंब्या मस्तपैकी अशा धुवायच्या स्वच्छ पाण्यात. आणि बघा, कधी पण कोळंबी बनवताना तुम्ही काय पण बनवा कोळंबीचा, पण हे बघा इकडची जी घाण असते ती नेहमी काढायची. आम्ही घरात सगळे काढतो. आणि मी हे ठेवलंय कवर, कारण की पूर्ण काढलं तर हे बघा एवढं होतं नंतर, तर एवढंच चांगलं वाटतंय. सो या मस्तपैकी कोळंब्या, प्रॉन्स म्हणतात ज्याला, पण आम्ही मराठी माणसं तर आम्ही कोळंबीच म्हणतो. तर मस्तपैकी मसाला पण झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण आता कोळंबे टाकूया. 1 2 10. तर हे बघा मस्तपैकी असं रेड आणि कोळंबी मस्तपैकी आपण केलेली आहे. छान असं वास आताच सुटलाय. वाव.
गुड जॉब स्नेहा, गुड जॉब. समजलं का? मला येतो सर्व. तर आता पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण तो मसाल्यात मीठ मुरलाय. आता आपण थोडंसं अजून मीठ घालूया. मीठ घातलंय तर आपण पुन्हा मिक्स करूया. पकड ग. कोण नाही हो काम मला मदत करत, मलाच करा. शायनिंग मध्ये तू मारते. तर मस्त असं झालंय. चला तर असं, आणि जो मिक्सरमध्ये आपल्याला राहिलेला तो पण तोच पाण्यात असं करायचं, कारण की त्याच्यात असतो काय असतं. सो हे मस्तपैकी असं काय असतं, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी काढून घेऊ शकतो आपण. थांब हलवू नकोस. मस्तपैकी असं जे मसाला बाहेर इथले लागले ते सर्व काढूया आपण पहिले. वास खूप छान येतो गाईस खायला. हां, वास पण मस्त आलाय एकदम. फेल गेलं तर सांगू. हां, फेल गेलं तरी सांगेल, आणि छान झालं तर तुम्ही ऑब्विसली बघणार आहात. सो मस्त असं झालंय ग्रेव्ही, म्हणजे मला पाहिजे तशी झाली, कारण की मी भाकऱ्या आहेत. सो मी जरा कमी पण नाही, आम्हाला ग्रेव्ही जरा जास्तच लागते, सो जास्तच करणार आहे मी. तर गाईज अशाच प्रकारे मस्त आपण असं कालवण बनवलेलं आहे कोळंबीचं. आणि मी शेंगा टाकल्यात. तुम्हाला शेंगा बटाटा पाहिजे असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. तर बघा मस्त लाल असं, वाव. आता मस्त याला आपण वाफवू. बघा रस्सा जरा जाडच आहे तरी आता पण माझा, आणि नंतर पण जाडच आहे, कारण की छान असं आपण घट्ट केलंय. भाकरीसोबत खायला घट्ट, एवढा पण घट्ट नाही, जरा पातळच आहे, म्हणजे कारण की आम्हाला लागतो रस्सा सर्वांना. रस्स्याशिवाय आम्हाला कोणाला जेवण जात नाही. सो रस्सा काढलाय मस्त, आणि भात दुपारचा आणि भाकऱ्या पण आहेतच आमच्या इथे. सो बघूया, झाल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवू. सो गाईज मस्त असा झणझणीत झालेला आहे, मस्त शिजलंय. मीठ वगैरे परफेक्ट झालंय बघा. रस्सा मस्त म्हणजे पाहिजे तेवढाच निघालाय, जास्त कमी पण नाही. सो रेडी झालेला आहे. सो डन 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 डन. मी फर्स्ट टाइम बनवलंय, सो मी माहिती आहे मला खूप टायमानंतर हा व्लॉग टाकणार आहे, कारण की मला टाईमच नव्हता भेटत. इथे तिथे चालूच होता माझा काही ना काय, परत आजारी वगैरे क्लायमेटची बघा. सो कसा वाटला व्लॉग तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारे माझं जेवण तयार झालंय, भात भाकरी आणि कोळंबीचा कालवण. सो कसं वाटलंय, सो गाईज कसा वाटला आपला व्लॉग आणि कशी वाटली आपली रेसिपी. तर फर्स्ट टाइम ट्राय केलं तर मस्त झालं, सर्वांना आवडला. आणि जर तुम्हाला पण रेसिपी जर सिम्पल सॉल्ट वाटली असेल तर नक्की ट्राय करा, आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मी व्लॉग काढत जाईल, सो बघत राहा, आणि कोण नवीन आला असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. बाय बाय.